महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरून 6 वाहनातून 17 गोवंश जातीच्या जर्सी गाई व 1 वासरू विना चारा पाण्याचे निर्दयपणे दाटीवाटीने कत्तलीसाठी वाहतूक करताना आढळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर वाहने थांबवून घारगाव पोलीस स्टेशनला नेत मोठी कारवाई केली आहे। यात 6 वाहनांवर कारवाई करत 18 गोवंश मुक्त करण्यात आले असून या प्रकरणी 10 जणांवर घारगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली आहे। सदरच्या कारवाईत 16,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पठार भागातील बजरंग दलाचे कार्यकर्ते ऋषिकेश सकाराम भोर व दादाभाऊ अण्णा खरात हे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खालची माहुली गावच्या शिवारातील साईबाबा मंदिरासमोर असताना त्यांना 6 वाहनातून गोवंश जातीच्या गायी व वासरे यांना चारा पाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयपणे डांबून दाटीवाटीने कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आल्याने त्यांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे यांना फोनद्वारे सदर माहिती कळवली। त्यांनी इतर कार्यकर्त्यांना माहिती कळवली आणि ते देखील सदर ठिकाणी पोहोचले। सर्व वाहने रस्त्याच्या कडेला थांबून त्यांना त्यांचे नावगाव विचारले असता पिकअप क्रमांक MS46 AF 9459 वरील चालक फारुख युसुफ सय्यद वय 30 वर्ष राहणार अलकानगर संगमनेर व सहचालक शहाबाज अजिज शेख वय 22 वर्ष राहणार कुरण रोड संगमनेर, पिकअप क्रमांक MS14 CP 8906 वरील चालक युनुस शब्बीर शेख वय 39 वर्ष राहणार संगमनेर खुर्द या गाडीत 3 जर्सी गाई, पिकअप क्रमांक MH11 AG 7303 या गाडीचे चालक संतोष सकाराम भिसे वय 34 वर्ष राहणार डिग्रस तालुका संगमनेर या गाडीत 3 जर्सी गाई, पिकअप क्रमांक MS17 BY 5880 या गाडीचे चालक मोबिन शेखलाल शेख वय 30 वर्ष राहणार मदिनानगर तालुका संगमनेर या गाडीत 3 जर्सी गाई, पिकअप क्रमांक MS04 FP 0335 या गाडीचे चालक 7 शफीफ शेख वय 33 वर्ष राहणार संगमनेर खुर्द तालुका संगमनेर, सहचालक अजित छोटू शेख वय 27 वर्ष राहणार संगमनेर खुर्द तालुका संगमनेर, तसेच मॅक्झिमम मालवाहतूक गाडी नंबर MS14 CP 9185 या गाडीचे चालक अजय सुरेश शिंदे वय 38 वर्ष राहणार हिवरे तर्फे नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या गाडीत 2 जर्सी गाई आढळून आली। असे सर्व चालक व सहचालक सदर वाहनातून गोवंश दाटीवाटीने निर्दयपणे डांबून विना चारा पाण्याचे कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळून आले। या दरम्यान सदरची बातमी पठार भागात वाऱ्यासारखी पसरल्याने बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, साकूर पठार भाग अध्यक्ष बाजीराव खेमनार, गोरक्षा प्रमुख संतोष खेमनार, श्रीरामपूर जिल्हा गोरक्षा प्रमुख अमित विजय कुलकर्णी, शैलेश फटांगरे, रोशन कवडे, संदीप डोंगरे, सुदर्शन जाधव, रवी जाधव, पुरुषोत्तम देवाडे, मनीष काकड, दादाभाऊ खरात, ऋषी भोर, बजरंग दल गोरक्षा पठार भाग, बजरंग दल बाळेश्वर पठार, बजरंग दल साकोर, बजरंग दल घारगाव, बजरंग दल बोटा, बजरंग दल सारोळे पठार, बजरंग दल वरुडी पठार या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी धाव घेतली। सदरचे वाहन चालक व सहचालक यांना गोवंश कुठून आणले व कोठे घेऊन जाणार आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी काही माहिती न सांगता उडाउडीची उत्तरे दिली। त्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरे भरलेली वाहने व त्यांचे चालक सहचालक यांना सदर वाहने घारगाव पोलीस स्टेशन येथे घेण्यास सांगितले। सर्व वाहने घारगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता सर्व वाहने व गोवंश जनावरांचा पोलीस हेड कॉन्स्टेबल कोरडे यांनी सविस्तर पंचनामा केला।
या पंचनाम्यात काळे पांढरे पट्टे असलेली साधारण 1,21,000 रुपयांची 17 जर्सी गाई व 1 वासरू, साधारण 3 लाख रुपये किमतीप्रमाणे 15 लाख रुपयांचे 5 पिकअप वाहने, साधारण 60,000 रुपये किमतीची मॅक्झिमम गाडी असा एकूण 16,81,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे। या दरम्यान सदर गोवंश जनावरे पुढील संगोपनाकरिता गोरक्षण केंद्र सायखिंडी तालुका संगमनेर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल गाडेकर यांच्या मार्फत जमा करण्यात आले। सदर वाहन चालकांना वाहनांचे मूळ मालक कोण याबाबत विचारपूस केली असता त्यातील 2 वाहनांचे मालक अजर मोईन शेख राहणार संगमनेर खुर्द तालुका संगमनेर तसेच माणिक बाळू मोरे राहणार डिग्रस तालुका संगमनेर असे असल्याचे सांगितले। या प्रकरणी बजरंग दलाचे कार्यकर्ते रोशन रमेश कवडे यांच्या फिर्यादीनुसार फारुक युसुफ सय्यद वय 30 वर्ष राहणार अलकानगर संगमनेर, शहाबाज अजित शेख वय 22 वर्ष राहणार कुरण रोड संगमनेर, युनुस शब्बीर शेख वय 39 वर्ष राहणार संगमनेर खुर्द, संतोष सकाराम भिसे वय 34 वर्ष राहणार डिग्रस तालुका संगमनेर, मोबिन शेखलाल शेख वय 30 वर्ष राहणार मदिनानगर तालुका संगमनेर, साद शफीफ शेख वय 33 वर्ष राहणार संगमनेर खुर्द तालुका संगमनेर, अजित छोटू शेख वय 27 वर्ष राहणार संगमनेर खुर्द तालुका संगमनेर, अजय सुरेश शिंदे वय 38 वर्ष राहणार हिवरेतर्फे नारंगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे, अजहर मोविन शेख राहणार संगमनेर खुर्द, माणिक बाळू मोरे राहणार डिग्रस तालुका संगमनेर यांचे विरुद्ध प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।